विचार मांडलेले तर आपला समाजाचा विकास व्हावा या दृष्टीने नारायणच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालय स्तरावरती वेळोवेळी मुख्यमंत्री स्तरावर सुद्धा भेटी घेतलेल्या आहेत. तर त्या भेटीची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत व्हावं की आमचा समाज हा लाखोनी समाज आहे हे दाखवण्यासाठी नानांनी आवाहन केले. त्याप्रमाणे आपण मुंबईतले सर्व हजारो बांधव आझाद मैदानामध्ये जमूया आणि नानाच्या पाठीशी राहूया. नाना ज्याप्रमाणे आदेश देतील त्या पाठीशी राहून आपण संघर्ष करण्यासाठी तयारी घेऊया. सर्व शहरातल्या बांधवांना आवाहन करूया. आपण एक भाग ज्याप्रमाणे इतर समाजाचे लोक एक होतात त्याप्रमाणे आपल्या समाजाला सुद्धा एक होण्याची गरज आहे. नाना आपल्या समाजाच्या समस्यासाठी अवरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यांना आपण साथ देऊया. एवढं करून दोन नाना माधवजीने विचार मांडलेले ते आपण कार्यक्रमाला समाप्त करूया आणि पुढील काळामध्ये घरोघरी जाऊन पत्रक वाटप करूया आणि आपल्या गाड्या कशा जमा होतील आणि गाड्या कशा बनतील हे साधने याचा प्रयत्न आपण घरोघर करू. एवढेच विचार आपण या बैठकीमध्ये करूया. जय हिंद, जय रोजगार. बैठकीचं आयोजन केलं आहे. त्या बैठकीसाठी माननीय आमचे महाराष्ट्राचे लाडके कर्मकार समाजाचे अध्यक्ष माननीय माधवजी गायकवाड उपस्थित झालेले आहेत. तसेच आमचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे सुद्धा उपस्थित झालेले आहे. तसेच राष्ट्रीय कार्यकारी सदस्य श्री सोनवणेजी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्या आमच्या परिसरामध्ये आलेल्यांचं सर्व आपण कर्मकार बांधवांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. बैठकीचं विशेष आयोजन म्हणजे असं आहे की माननीय आपले राष्ट्रीय नेते हिंदू कर्मकार सम्राट बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे समाजाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माननीय माधवजी गायकवाड यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करा. त्याप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय माधवजी गायकवाड मुंबईमध्ये आलेला आहे आणि आपण या दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहोत आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला माहीत आहे की आपला समाज हा बऱ्याचदा दुर्बल घटकाचा निर्माण झालेला आहे आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आपल्या समाजाची उन्नती व्हावी, आपल्या समाजाची प्रगती व्हावी, आपला समाज हा व्यवसाय मुक्त न होता चांगल्या उद्योगाने भरभराटीने व्हावा अशी आमचे राष्ट्रीय नेते बाबनरावजी घोलप यांचे विचार आहेत आणि रोजा समाजाचे विचार आहेत. सबको साथ सबका विकास, सर्वांना अन्न वस्त्र मिळावा, सर्वांना रोजीरोटी मिळावा हे विचार घेऊन माननीय आमचे नेते बबनरावजी घोलप यांनी आपल्याला आवाहन केले. त्याप्रमाणे एक छोटीशी बैठक या वाशिनाच्या परत आयोजित केली आहे. आपण प्रथम माननीय माधवजी गायकवाड यांचं कर्मकार समाजाच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने आपण स्वागत करूया. त्यांना पुष्पगुच्छ व शाळापत्र अर्पण करूया आणि पुढील कारभार बैठकीला ते आमचे मार्गदर्शन करणार आहेत आमचे मान्यवर लोक. आमचे प्रकाश सांगाले यांचं सोनवणे यांचं स्वागत करते. मुरलीधर
ठोंबरे यांचं स्वागत बिटून दादा डांगे करते. राष्ट्रीय आमचे पदाधिकाऱ्यांचं स्वागत तात्पुरते करतो. आपल्या समोर मार्गदर्शक सोनवणे साहेब करते. हेलो आ जाओ ना, आ जाओ. हेलो स्टॉप करने यार. आमचे सरदार आमचे ठोंबरे हे 25 संघ आपल्या समाजाचे कार्य करण्यासाठी त्यांच्यासाठी आमचे ठोंबरेंनी आपला आनंद असा वाटतो की आपल्या कार्यक्रमाला जरी गर्दी नसली तरी गर्दी लोक विमानबंद उपस्थित आहेत. याचं खूप मोठं आहे की एवढा धोधो वाहणाऱ्या पावसामध्ये पण आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. व मला नक्कीच गॅरंटी तुम्ही जे लोक आहेत हे येणाऱ्या 1 तारखेला जे आपण मोठं आयोजित केलेलं आहे तर एका माणसाने किमान 10 लोक आणले, किमान 10 तरी आपण आपला मोठा कसे झाला आपण समजू आणि आपण सगळे येतात. आपल्याकडे आता काय करतात कॉन्क्रीट देणारे पत्रक ते आपण बरोबरी घेऊन वाटतात एवढी अपेक्षा ठेवतो आणि इथे 2 वाजता संपवतो. जय रविदास. महाराष्ट्राचं दुर्गा नेतृत्व संत बळीराजांचे विचार घराघरामध्ये कसे पोहोचतील व आदरणीय आमचे गोलक साहेब यांनी केलेले विचार आहेत. आपला समाज प्रगतीवर कसा जाईल यासाठी आता हा धरून आमच्या गाण्याबरोबर आशिष घेणारे आमचे विधान महाराष्ट्राचे नेते माधवजी गायकवाड हे परत जनसामान्यांपर्यंत कोणत्याही गोष्टीची अडचण निर्माण झाली की ताबडतोब त्याच्या माणसाच्या घरी जाणं व त्याच्या समस्या काय आहेत ते जाणून घेणं, त्याला सुद्धा सामील होणं, त्यांना त्या माणसाची भेटून घेऊन त्याच्या सुखाची साठवण करणं असं आपलं दुधार नेतृत्व महाराष्ट्राचे लाडके नेते महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य माधवजीराव गायकवाड भेटलेले आहेत. कारण की नेतृत्व करायचं म्हणल्यानंतर निष्ठा आणि अवरात्र पर्यंत करण्याची आवश्यकता आहे. बहुतेक त्यांना झोप नाही आहे, काही नाही आहे. 11 वाजेपर्यंत ते 12 वाजेपर्यंत गाडीमध्ये दिवस काढतात. त्यासाठी आपण एवढं काढू शकत नाही. मात्र आमचं नेतृत्व आदरणीय नानाचं नेतृत्व यांच्या कार्यक्रमाने चालणारं नेतृत्व कार्यकर्ते माननीय नारायण तयार केले असेच आमचे सुंदर नेते माधवजी गायकवाड आपल्याला संबोधन करणार आहे. आणि सर्व महापुरुषांना हा कार्यक्रम आपल्या सर्वांचे भारतीय आदरणीय माझ्याबरोबर आलेले राज्याचे उपाध्यक्ष सोनवणे, परभणी जिल्ह्याचे लाडके जिल्हाध्यक्ष ठोंबरे आणि माझ्या बांधवांनी आणि ज्यांच्यामुळे इथपर्यंत आलो की आमचे चौधरी त्यांना गाडी चालवण्यासाठी खूप दिवस झाले
आझाद मैदानावर चर्मकार समाजाचा प्रचंड मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा. आता हा मोर्चा आपण 2 ते 3 वेळेस त्या मोर्चाची आपण तारीख बदलली. काही तांत्रिक अडचणी होत्या आणि शेवटी जेव्हा योग या तेव्हा येतो म्हटल्यासारखं परत मग 1 तारीख केली आणि मग हा आता मोर्चा आपल्याला सर्वांना यशस्वी झाला. हा मोर्चा आपल्याला का काढायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा मोर्चा आपल्या मुलाबाळांच्या विकासासाठी, आपल्या नेत्यांच्या कल्याणासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी हा मोर्चा आपल्याला काढायचा. मुळामध्ये संत रविदास कर्मयोगी विकास महामंडळ जे आहे ते महामंडळ फक्त आपल्या तोंडाला पानं फुटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करण्याचं करत आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्यानं महामंडळाच्या हातून चक्रा मारत आहे. हा काय माझा नवीन अनुभव नाही, पण सातत्यानं म्हणजे जेव्हा भगत साहेबांनी 1955ला कर्मयोगी विकास महामंडळ उद्योग खात्याकडे होतं. उद्योग खात्याकडे असणाऱ्या महामंडळाचा आपल्याला कोणताही 1 रुपयाचा फायदा नव्हता आणि जेव्हा ते उद्योग खात्याकडे काढलं साहेब समाजकल्याण मंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी ते महामंडळ समाज कल्याण खात्याला जोडलं आणि 1500 कोटीचं भाग भांडवल बबनराव भगत साहेबांनी 1995ला त्या महामंडळाला दिलं. आता हे 1500 कोटीच्या भाग भांडवलावर 95 ते 2025 उघडायला लागले. 24 चालू आहे. म्हणजे किती वर्षाचा कालावधी दिला. एवढ्या सगळ्या कालखंडामध्ये 1 रुपयाही राज्यकर्त्यांनी कुठल्याच राज्यकर्त्यांनी या महामंडळाला दिला नाही आणि म्हणून येणाऱ्या या महामंडळाची दयनीय अवस्था झाली आणि त्याची दयनीय अवस्था म्हणजे आपल्या समाजाची दयनीय अवस्था झाली. कारण या महामंडळामध्ये जर पैसे आले अगोदर तर तुमचा विकास झाला असता, आपल्या पोरांना उभं करता आलं असतं, आपल्या समाजाला उभं करता आलं असतं, आपल्या समाजाला 1 लाखापासून काहीतरी का होईना लोन घेतला असतं, मोठे मोठे व्यवसाय सुरू केले असते, त्याला दुसऱ्याच्या दारामध्ये उभं राहण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून ह्या सगळ्या कालखंड सोडल्यानंतर पुन्हा एकदा आता बैठकीचं आयोजन केलं आहे. त्या बैठकीसाठी माननीय आमचे महाराष्ट्राचे लाडके कर्मकार समाजाचे अध्यक्ष माननीय माधवजी गायकवाड उपस्थित झालेले आहेत. तसेच आमचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष मुरलीधरजी ठोंबरे सुद्धा उपस्थित झालेले आहे. तसेच राष्ट्रीय कार्यकारी सदस्य श्री सोनवणेजी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्या आमच्या परिसरामध्ये आलेल्यांचं सर्व आपण कर्मकार बांधवांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. बैठकीचं विशेष आयोजन असं आहे की माननीय आपले राष्ट्रीय नेते हिंदू कर्मकार सम्राट बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे समाजाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माननीय माधवजी गायकवाड यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करा. त्याप्रमाणेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय माधवजी गायकवाड मुंबईमध्ये आलेला आहे आणि आपण या दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहोत आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याला माहीत आहे की आपला समाज हा बऱ्याच दुर्बल घटकाचा निर्माण झालेला आहे आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आपल्या समाजाची उन्नती व्हावी, आपल्या समाजाची प्रगती व्हावी, आपला समाज हा व्यवसाय मुक्त न होता चांगल्या उद्योगाने भरभराटीने व्हावा अशी आमचे राष्ट्रीय नेते बाबुरावजी घोलप यांचे विचार आहेत आणि रोजा समाजाचे विचार आहेत. सबको साथ सबका विकास, सर्वांना अन्न वस्त्र मिळावा, सर्वांना रोजीरोटी मिळावा हे विचार घेऊन माननीय आमचे नेते बबनरावजी घोलप यांनी आपल्याला आवाहन केले. त्याप्रमाणे एक छोटीशी बैठक या वाशिनाच्या परत आयोजित केली आहे. आपण प्रथम माननीय माधवजी गायकवाड यांचं कर्मकार समाजाच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने आपण स्वागत करूया. त्यांना पुष्पगुच्छ व शाल अर्पण करूया आणि पुढील कारभार बैठकीला ते आमचे मार्गदर्शन करणार आहेत आमचे मान्यवर लोक.
आमचे प्रकाश सांगाले यांचं सोनवणे यांचं स्वागत करते. गुरलीधर ठोंबरे यांचं स्वागत बिटून टाकामा डांगे करते. राष्ट्रीय आमचे पदाधिकाऱ्यांचं स्वागत तात्पुरते करते. आपल्या समोर मार्गदर्शक सोनवणे साहेब करते. हेलो आ जाओ ना आ जाओ. हेलो